नेताजी सुभाषचंद्र बोस. भाग 3. सुभाषचे बळ. शिक्षक वर्गात आले आणि त्यांनी मुलांना सांगितले, गाय या विषयावर निबंध लिहा. कोणत्या भाषेत लिहायचा सर? बंगाली भाषेत. आणि शिक्षक खुर्चीवर बसले. साऱ्या मुलांनी आपापल्या वह्या काढल्या आणि ते निबंध लिहू लागले. सुभाषला ते फार मोठे संकट वाटले. इंग्रजी भाषेत निबंध लिहायला सांगितलं असता तर सुभाषला हायसे वाटले असते. त्याने सर्वांच्या आधी वही घेतली असती आणि सर्वांच्या आधी निबंध लिहून मोकळा झाला असता. सर्वोत्कृष्ट निबंध त्याने लिहिला असता. त्याचे इंग्रजी भाषेवर फार प्रेम होते असे नाही, इंग्रजी भाषा त्याला फार आवडत होती असेही नाही, पण त्याला इंग्रजी भाषा चांगली येत होती. इंग्रजी भाषेवर त्याचे प्रभुत्व होते. इंग्रजी भाषेत त्याचा हातखंडा होता. त्या भाषेत त्याचा हात धरणारा त्या वर्गात कुणीच नव्हता आणि त्या शाळेतही कुणी नव्हता. शिक्षकांनासुद्धा त्याच्यासारखे चांगले इंग्रजी बोलता येत नव्हते. सुभाषची मातृभाषा बंगाली होती, जन्मभाषा बंगाली होती. बंगाली भाषेतच त्याने पहिला शब्द उच्चारला होता. घरी तो बंगाली भाषेतच बोलत असे. बंगाली भाषा त्याला बोलता येत होती, समजत होती. मग बंगाली भाषेचे त्याला संकट का वाटावे? काय गौड बंगाल होते ते. सुभाषला बंगाली बोलता येत होते, पण लिहिता येत नव्हते. चांगले लिहिता येत नव्हते, शुद्ध येत नव्हते. बंगाली भाषेचे प्राथमिक धडे त्याला मिळाले नव्हते. बंगाली भाषेचा त्याचा अभ्यासच नव्हता. का? ज्या प्राथमिक शाळेत तो शिकला होता ती शाळा इंग्रजांची होती, ख्रिश्चन मिशनऱ्यांची होती. त्या शाळेतले शिक्षक इंग्रज होते. सारी मुले इंग्रजांची होती. त्या शाळेत भाषा इंग्रजी होती, विचार इंग्रजी होते, आचारही इंग्रजी होते. बोलणे इंग्रजी, लिहिणे इंग्रजी, ऐकणे इंग्रजी, सारे विषयही इंग्रजीमधूनच. सारेच इंग्रजी इंग्रजी इंग्रजी. विद्यार्थ्यांवर इंग्रजीचीच सक्तीच होती. सारे इंग्रजीत शिकवले जात होते. साऱ्यांना इंग्रजीतच शिकावे लागत होते. इंग्रजीचेच राज्य शाळेत होते. त्या शाळेत बंगाली भाषेला स्थानच नव्हते. विद्यार्थ्यांच्या मातृभाषेला मानच नव्हता. बंगाली भाषेत एक शब्दही उच्चारला जात नव्हता. त्या शाळेत बंगाली भाषेचे नावच नव्हते. सुभाषला बंगाली भाषेचे प्राथमिक धडे त्या शाळेत मिळालेच नाहीत. आपल्या मातृभाषेपासून तो वंचित झाला होता. इंग्रजी भाषेचा त्याला अभ्यास करावा लागला. इंग्रजी भाषेतच तो तरबेज झाला. इंग्रजांपेक्षाही न अडखळता त्याला बोलता येत असे, शुद्ध लिहिता येत होते, भरपूर लिहिता येत होते. इंग्रजी भाषा त्याच्या जिभेवर सहजपणे खेळत होती. इंग्रजी शब्द त्याच्या लेखणी मागून धावत होते. सुभाषची शाळा बदलली. तो आता नवीन शाळेत आला होता, आपल्या भारतीयांच्या शाळेत. हो, ही शाळा भारतीय होती. या शाळेत बंगाली होते, बंगाली विचार व आचारही होते, बंगाली बोलणे व ऐकणे होते. बंगाली भाषेला या शाळेत स्थान नव्हते. सुभाषच्या मातृभाषेचा मान होता आणि म्हणूनच शिक्षकांनी आज बंगाली भाषेत निबंध लिहायला सांगितला होता. सुभाषला म्हणूनच ते फार मोठे संकट वाटत होते. सारी मुले निबंध लिहू लागली. सुभाषलाही निबंध लिहावा लागला. सारी मुले भराभर लिहित होती. सुभाष मात्र अडखळत लिहित होता. साऱ्या मुलांनी निबंध लिहिला आणि आपल्या वह्या शिक्षकांच्या टेबलवर ठेवल्या. सुभाषने आपली वही टेबलवर ठेवली. वर्गाचा तास संपला होता. शिक्षकांनी साऱ्या वह्या घेतल्या व ते वर्गाबाहेर निघून गेले. शिक्षक आपल्या खोलीत वह्या तपासू लागले. एकेका वहीतला निबंध वाचत होते आणि तपासत होते. साऱ्या मुलांनी चांगले निबंध लिहिले होते, एकापेक्षा एक चांगले. शेवटी शिक्षकाने एक वही घेतली आणि त्यातला निबंध ते वाचू लागले. काय झाले कोणास ठाऊक, पण निबंध वाचता वाचता त्यांना हसू आवरत नव्हते. ते हसत होते. त्यांनी पूर्ण निबंध वाचला, 2दा वाचला आणि त्यांची हसता हसता पुरे वाढ झाली. त्यांची करमणूक झाली. त्या निबंधात कर्ता, कर्म, क्रियापद याचा ताळमेळच नव्हता. वाक्यावाक्यात इंग्रजी शब्दांची लुडबुड होती. वाक्य कुठे सुरू झाले व कुठे संपले हे कळत नव्हते. शब्दांमधून अर्थापेक्षा अनर्थच निघत होता. विनोद घडत होता. भाषा अशुद्ध होती. व्याकरणाची हेळसांड झाली होती. अगदी ओबडधोबड लिहायला निबंध होता. लिहिलेला निबंध होता तो. गाय या विषयावरचा निबंध होता तो, पण निबंधात गाय दिसतच नव्हती. शिक्षकाची चांगलीच करमणूक झाली.
कोणत्या बैलोबाने हा गायीचा निबंध लिहिला हे पाहावे म्हणून शिक्षकांनी वहीवरचे नाव पाहिले. वहीवरचे नाव होते सुभाषचंद्र बोस. विद्यार्थ्यांचे नाव वाचले आणि शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला. या विद्यार्थ्याला आपण बैलोबा म्हटल्याबद्दल त्यांना वाईट वाटले. अरे, सुभाष तर हुशार आहे, बुद्धिमान आहे, साऱ्या विषयात त्याचा प्रथम क्रमांक येतो. इंग्रजीत तर त्याच्या इतके शाळेतले शिक्षकही हुशार नाहीत. या बुद्धिमान विद्यार्थ्याला बंगाली भाषेत निबंध लिहिता येऊ नये. नाव वाचण्यात आपली काही चूक झाली असेल असे त्यांना वाटले. त्यांनी पुन्हा वहीवरचे नाव वाचले. ती सुभाषचीच वही होती. तो निबंध सुभाषनेच लिहिला होता. छे, सुभाषची मातृभाषा बंगाली आहे. आपल्या मातृभाषेवर त्याचे प्रभुत्व हवे. त्याला बंगाली लिहिता आलीच पाहिजे. शिकवल्याने त्याला ती येणार नाही. त्याने जर चिकाटीने अभ्यास केला तरच त्याला इंग्रजी इतकीच बंगालीसुद्धा येईल. सुभाषजवळ चिकाटी आहे, आत्मविश्वास आहे. त्याचा आत्मविश्वास जागृत केलाच पाहिजे. शिक्षकांनी त्या निबंधाला 0 गुण दिले. सुभाषला आपल्या खोलीत बोलावले. सुभाष आला. शिक्षक सुभाषला म्हणाले, सुभाष, एका विद्यार्थ्याने एक निबंध लिहिला आहे. निबंध कसा नसावा याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. मी तुला तो निबंध वाचून दाखवतो. शिक्षकांनी मग तो निबंध वाचून दाखवला. निबंध वाचून दाखवताना शिक्षक आपले हसू दाबत होते आणि सुभाष अंतर्मुख झाला होता. शिक्षक म्हणाले, कुणी लिहिला असावा हा निबंध? सुभाष काहीच बोलला नाही. त्याला त्याचीच लाज वाटत होती. तो फक्त एवढंच बोलला, सर, मी बंगाली भाषेचा चांगला अभ्यास करीन आणि वार्षिक परीक्षेत चांगला निबंध लिहीन. लिहिशीलच, माझा विश्वास आहे आणि तुला आत्मविश्वास आहे. सुभाष घरी आला. तो कुणाशी बोलला नाही. तसा तो अबोल होता, बोलका नव्हताच. इतर वेळीही घरी तो फारसा कुणाशीच बोलत नसे. भाऊ, भावंडे, गडी माणसांनी भरलेला तो एकटाच राहत असे. तो आणि त्याचे मन. यामुळेच आज तो कोणाशी बोलला नाही याचे कोणालाच आश्चर्य वाटले नाही. रात्री तो जेवायची म्हणून जेवला, झोपायची म्हणून अंथरुणावर पडला, पण त्याला झोप येत नव्हती. तो विचार करू लागला, बंगाली आपली मातृभाषा, आपली मातृभाषेच आपल्याला शुद्ध लिहिता येऊ नये हे लांछनास्पद आहे. आपल्या मातृभाषेचा हा अपमान आहे. ज्या भाषेत आपण पहिला शब्द उच्चारला त्या मातृभाषेची अवहेलना माझ्याकडून व्हायला नको. मातृभूमी एवढीच मातृभाषाही श्रेष्ठ असते. माझ्या मातृभाषेत मला लिहिता आलेच पाहिजे. मी बंगाली भाषेचा चांगला अभ्यास करीन. आता फक्त एकच भाषा, बंगाली भाषा. सुभाषने मनाशी निर्धार केला आणि त्याच क्षणापासून बंगाली भाषेच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्याने एकच ध्यास धरला, बंगाली भाषेचा अभ्यास, आणि रात्रंदिवस तो चिकाटीने बंगाली भाषेचाच अभ्यास करू लागला. सुभाषने व्याकरणाचा अभ्यास केला, शब्दांचा अभ्यास केला, खूप वाचन लेखन केले, चिंतन केले, मनन केले. वार्षिक परीक्षा आली. परीक्षेत बंगाली भाषेत निबंध लिहायला आला. साऱ्या मुलांनी निबंध लिहिला. सुभाषनेही मन लावून निबंध लिहिला. आता त्याला बंगाली भाषेचे संकट वाटत नव्हते. शिक्षकांनी निबंध तपासले. एकापेक्षा एक उत्कृष्ट निबंध मुलांनी लिहिले होते. शिक्षकांनी एक निबंध वाचायला घेतला. त्यांना आश्चर्य वाटलं. सर्वोत्कृष्ट निबंध होता तो. त्यात एकही चूक नव्हती, काना मात्राची चूक नव्हती. भाषा ओघवती होती, शुद्ध होती. भाषाशैली सुंदर होती, मांडणी मुद्देसूद होती. हा निबंध कुणी लिहिला असावा म्हणून शिक्षकांनी नाव पाहिले आणि त्यांचे अंतःकरण भरून आले. त्यांना अभिमान वाटला. शाबास सुभाष, शाबास. शिक्षकांनी त्या निबंधाला पैकीच्या पैकी गुण दिले. तो निबंध घेऊन ते वर्गात आले आणि मुलांना म्हणाले, आज मी तुम्हाला निबंध कसा असावा याचा आदर्श नमुना दाखवणार आहे. शिक्षकांनी तो निबंध वर्गात वाचून दाखवला. साऱ्या मुलांना तो निबंध आवडला. साऱ्यांनीच निबंधाची वाखाणणी केली. शिक्षक म्हणाले, या निबंधाला मी पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. यापेक्षा जास्त गुण मला देताच येत नव्हते. इतका चांगला निबंध मलासुद्धा लिहिता येणार नाही. मुलांनी विचारले, सर, कुणी लिहिला हा निबंध? शिक्षक उद्गारले, हा निबंध ज्याने लिहिला त्या विद्यार्थ्याचे नाव आहे सुभाषचंद्र बोस. साऱ्यांच्या नजरा सुभाषकडे वळल्या. सुभाषच्या चेहऱ्यावर फक्त स्मितहास्य उमटले होते. आत्मप्रौढीचा लवलेशही नव्हता. प्रबळ आत्मविश्वासच हेच सुभाषचे बळ होते.